नमस्कार, मी असलम शेख लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत. जे भारताचे माजी गृहमंत्री, मुख्यमंत्री व सोलापूरचे सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे शिंदे साहेब आहेत आपल्यासोबत. शिंदे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकप्रधानमध्ये. आपल्याला एक सोलापूरचे सुपुत्र म्हणून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. तुम्हाला सोलापूरसाठी कसा अभिमान वाटतो, म्हणजे स्वतःसाठी तुम्हाला कसा अभिमान वाटतो त्या गोष्टीचा? सोलापूर हे तसं जर बघितलं तर एक छोटं खेडं असं म्हटलं जायचं पूर्वी, पण या खेड्याचं रूपांतर शहरामध्ये झालं आणि शहराचं एक मोठ्या सिटीमध्ये झालं. आणि इथं जसं जसं काळ वाढत गेला तसं इथं शहराची वाढ झाली, तशी सगळ्याच गोष्टीची इथं वाढ झाली. खरं म्हणजे 180 किलोमीटरवरून तर पाण्याची योजना आपण उजनीवरून आणली आणि इथे छोटं शहर होतं. हे वाढणाऱ्या शहराकरता पाण्याची व्यवस्था आपण इथं केली आणि त्या पाण्याच्या व्यवस्थेबरोबर आपण इथे रेलची सुविधाही आणली खूप मोठ्या प्रमाणामध्ये. अनेक वर्षाची आपली मागणी होती की इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. आज सगळं इलेक्ट्रिफिकेशन दिसत आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं ट्रेन्स आहेत. आता खरं म्हणजे विमानतळ आपलं एक छोटं विमानतळ होतं ते जुनं, आणि त्यातून आपण प्रवास करायचं. तिथे मी असताना मला वाटतं त्या मल्ल्यांची विमान कंपनी, काय नाव होतं, किंगफिशर, आपण सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा चालू केली. ती मला वाटतं बरेच एक वर्षभर ती चालली आणि नंतर ती बंद पडली. पण तशी शेवटी इथे तक्रार यायची की हे विमानतळ लहान आहे, त्याची एअर स्ट्रीप लहान आहे, मोठी विमानं येत नाहीत. म्हणून बोरामणीसारख्या ठिकाणी मोठी जागा घेतली, ॲक्वायर केली जागा आणि त्या ठिकाणी एअर स्ट्रीप करण्याकरता आणि विमानतळ बांधण्याकरता म्हणून सुविधा उपलब्ध करून दिली. पण दुर्दैवाने ती अजूनपर्यंत होऊ शकली नाही. मला वाटतं की जर जनतेच्या, आता हे लोकप्रधान तुमच्या चॅनलचं नाव आहे, ह्या लोकप्रधानांनीच खरं म्हणजे हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे छोटं विमानतळ फार छोट्या कामाकरता आहे, पण ज्यावरून संपूर्ण इंटरनॅशनल आणि देशामध्ये विमानं जातील येतील अशा प्रकारचं विमानतळ आपण बोरामणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही मी आशा सोडलेली नाही. ते विमानतळ होईल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. मागच्या तुम्ही तुमचा जो राजकीय प्रवास झालेला आहे मागच्या तुमच्या याच्यामध्ये, कारकिर्दीमध्ये, तो कसा आहे सर, आपला कसा झालेला आहे? तो प्रवास म्हणजे फार मोठा प्रवास आहे. शॉर्टकट मोठं कठीण आहे. परंतु मी इथं सोलापुरातच जन्मलेला, इथं वाढलेला, खेळलेला, तर ह्या सोलापूरमधूनच सोलापूरच्याच लोकांनी हे नेतृत्व फुलवलं. त्यामुळं मी पुढे काम करत गेलो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. पण ह्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष होता. लोक, मी नवीन असल्यामुळं कसा काम करेल, काय करेल याची त्यांना कल्पना नव्हती. पण मी सगळं ऑब्झर्व करत होतो. नवीन माणसांनी एकदम आल्यानंतर मी कोणतरी मोठा झालोय अशा प्रकारे वाटता कामा नये, आणि म्हणून मी लीनतेनेच वागत गेलो आणि त्याप्रमाणे मी असं सगळ्यांच्या बरोबर काम करत राहिलो. तसं जर पाहिलं तर सोलापूरमध्ये केशवलाल शहा होते, चन्नूसिंग चंदेले होते,
आता बेद साहेब होते, डेप्टी स्पीकर होते, असे बरेच लोक होते. जाजू नावाचे एक फार सिन्सिअर महात्मा गांधीचे शिष्य होते आणि ते अतिशय साधे सभ्य. कोण मंत्री जरी उशिरा आला तरी त्याची ती त्यांना सहन व्हायचं नाही. तर अशी शिस्तीमध्ये सोलापूर मी पाहिलेला आहे आणि त्याचाच तो आदर्श घेऊन मी पुढे काम करत राहिलो. नक्कीच सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहू की जेणेकरून सोलापूरमध्ये मोठी विमानं सुद्धा इथं उतरायला हवेत. सर, आपल्याला सर असं वाटतं का की आपली राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे, सोलापूरसाठी विशेष करून सोलापूरसाठी काही असं आपलं काम होतं का की त्यावेळेस मी करू शकलो नाही किंवा आता करण्याची एक इच्छा राहिलेली आहे अशी काही एक सोलापूरसाठी? आता हे लोकप्रतिनिधीला खरं कुठलं काम करण्याची इच्छा राहिली असं नाही, पण त्याची इच्छा सतत वाढत राहते. एक काम संपलं की दुसरं संपलं की तिकडं. त्याचंच नाव लोकप्रतिनिधी आहे. त्याचं असं त्याच्या कामामध्ये एक खंड येता कामा नये, तो वाढतच राहतो. नाही, असं कुठला एक म्हणजे एक प्रोजेक्ट असेल किंवा एक मोठं युवकांसाठी काही लोकांसाठी कामासाठी काही कंपनी असेल, असे काही डोक्यात विचार होता तुमचा की तसे तर खूप आपण IT पार्क इथं करायचा होता. तर मध्यंतरी ते हे आपलं एअरपोर्ट आहे, ती जागा IT पार्क करता द्यावी आणि एअरपोर्ट बोरामणीला शिफ्ट करावं, अशा प्रकारची योजना होती. ती योजनेचं आता हे नवीन आलेलं सरकार काय करतं माहिती नाही. म्हणजे ते एक तुमचं स्वप्न अपुरं राहिलं असं तुम्हाला वाटतं? पुराचं मग तुमच्या राजकीय कारकिर्दीत मोठी स्वप्न असतात, हे छोटं त्या मानाने फार छोटं स्वप्न आहे. अच्छा, असं काही वाटतं का की तुमचा हा जो राहिलेला स्वप्न जे आहे ते प्रणितीताईंनी पुढं घेऊन जावं किंवा हा स्वप्न पूर्ण करावं असं? प्रणितीताई माझ्यापेक्षा खूप मोठं काम करेल. ती खूप मोठी छलांग मारणारी लीडर आहे आणि ज्या तऱ्हेनं आज तिने परवा हे सगळे लोकसभेचे प्रश्न घेऊन इंग्लिशमध्ये देशाला त्याने उद्देशून प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यावरून तर खूप लोकांनी मला फोन केला की बहुत चमकेगी बोलते. तुमचं जे राजकारणाची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तुमचे लहानपणीचे मित्र वगैरे काही आता सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेत की जे तुम्हाला राजकारणामध्ये सुद्धा सपोर्ट केलेले आहेत? आता मी आहे 84 वर्षाचा, तर माझ्या बरोबरचे असणारे लोक बरेचसे बिचारे गेलेत. आता एखादाही नाही आहे. आता काल परवापर्यंत एक होता, तोही गेला. आता खूप लोक होते माझ्या बरोबर इथे. रजाक पटेल होता, मामड्याल होता, त्याच्यानंतर भिकुसा म्हणून एक होता, तो होता, कोल्हापुरे होता. खूप लोक होते, पण आता ते काळाच्या ओघात निघून गेले. असा कोण एखादा व्यक्ती आहे का की तुम्हाला राजकारणात ढकलण्यासाठी खूप प्रयत्न केला असं? ते शरद पवार म्हणून मी नेहमीच सांगितलेलं आहे की शरद पवारने मला राजकारणामध्ये आणलं. आता सध्याचं जो राजकारण चालू आहे, धर्मावरती जो राजकारण चालू आहे, एखाद्या विशिष्ट कलरवरती राजकारण चालू आहे, त्या संदर्भात जुना तुम्ही केलं जो राजकारण आहे आणि आताच राजकारण तुम्ही कसं पाहता? आम्ही तर सर्व धर्म समभाववाले आहोत आणि हे एका जातीवर, एका धर्मावर, एका रंगावर कार्यकाल आम्ही पाहू शकत नाही. आणि म्हणून हा सर्वांच्या करता असणारा देश आहे, तर तो सर्वांच्या करता खुलं केलं पाहिजे या मताचं मी आहे. आपण मागच्या काही दिवसामध्ये आमदारकीचं जो इलेक्शन झाला, शहर मध्यबद्दल मला विशेष बोलायचं आहे. सोलापूर शहर जो आहे मध्यचा, काँग्रेसचा बाले केला, कारण प्रणितीताई तिथं 3 वेळा आमदार झालेल्या होत्या आणि अशातच आपण काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनजी नरोटे यांना आपण तिकीट दिला होता. हा जो वोट बँकचा जो डिफरन्स आहे, जो डायव्हर्ट झाला, तो कशामुळे झाला असेल आपल्याला काय वाटतं? नाही, त्याचं आहे लोकांच्या मनाची जी इच्छा आहे ती आपण काही सांगू शकत नाही. कारण बरेच उमेदवार झाले आणि त्यामुळं ती मतं विखुरली गेली आणि तिथं डिफीट झाला काँग्रेसचा. नाहीतर 3 वेळेस प्रणितीताई तिथं निवडून आलेली होती आणि त्या ठिकाणी जे जे उमेदवार होते त्या सगळ्यांना वाटत होतं की आम्ही येणार आणि ह्याच्यामुळं तिथं फसगत झाली. याच्यामध्ये काही जातीय समीकरण काय काँग्रेसला थोडं त्याचा फटका बसला असं काही वाटतं? नाही, जातीय समीकरण त्यावेळेस तर झालं, कारण हिंदुत्वावरती निवडणूक लढवली गेली
विशेषतः त्या विभागामध्ये, आणि त्याचा फटका आमच्या उमेदवारावर. शहर मध्येची जी सीट होती, कोणत्याही म्हणजे आजपर्यंत जे निवडून आलेले जे आमदार होते त्याच्यामध्ये कोणालाही 1 लाखाच्या वरती मतदान गेलेलं नव्हतं. मला माहिती नाही, मी बघितलं नाही, हां. पण त्याचं अनालिसिस करावं लागेल ते. तर माझा आणखी एक प्रश्न आहे प्रणितीताईंना घेऊन, ते राजकारणामध्ये आणखी कुठले कुठले पद भोगावं अशी तुमची मनात इच्छा असेल? माझ्या ताईंबद्दल. ताई आता ते कुठली पदं भोगाव हे त्यांच्यावर आहे, ती काम करत राहील, पदं आपोआप येतात. असं वाटतं का की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते बनावं? आता मला वाटून काय उपयोग आहे? लोकांना वाटलं पाहिजे, आमदारांना वाटलं पाहिजे, तर त्याला अजून वेळ आहे, ती नवीन आहे. शहर मध्य आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये काँग्रेसची सीट दिली होती आपल्या जिल्ह्यामध्ये, तर त्या 2 सीटांचा तुम्ही सुद्धा प्रचार केला होता. त्यावेळेस तुमचा अनुभव कसा होता? कारण अगोदर खासदारकीचा इलेक्शन झाला होता त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्रचाराचं काम धोरण सांभाळली होती आणि आता सुद्धा सांभाळली होती. काय डिफरन्स काय वाटलं? काय डिफरन्स? आता लोकांनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करू शकणार? म्हणजे इतका डिफरन्स बसला, काय फटका बसला असं काय वाटलं? काय ईव्हीएम वरती काही दोष तुम्ही देणार? मी आता काय बोलू शकणार नाही. ताईंसंदर्भात आणखी विचारायचं असेल तर ताई, आता पुढचे त्यांचा जो कारकीर्द आहे खासदारकीचा, तुमचा 2 वेळा हार झाला होता 2009 आणि 2014 आणि 2019 मध्ये, त्याचा ताईंनी बदला घेतला असं म्हणाल? अरे सगळ्यात गंमत म्हणजे इथल्या लोकांनी मला, सगळ्या मतदारांनी जनरल सीटवर मला निवडून द्यायचे, आणि ती जागा ही रिझर्व्ह झाली, त्याच्यावर माझा पराभव झाला. म्हणजे ही गंमतच आहे ना, जनरल सीटवर निवडून देतात आणि रिझर्व्हवर मला, मी रिझर्व्ह कॅटेगरी मधला मनुष्य पण जनरल सीटवर उभा राहायचा आणि लोक निवडून द्यायचे, पण ती सीट रिझर्व्ह झाली, त्याच्यावर मला इथे डिफीट मिळाला. ठीक आहे, ताई आता निवडून येईल, ती कुठेही उभी राहिली तरी जनरल सीटवर आतापर्यंत ती निवडून आली तर 3 वेळेस. त्यामुळे मला वाटत नाही की कुठेही उभी राहिली तरी ती निवडून पाठीमागे राहील. सर, असा कुठला तुम्हाला काम वाटत की सोलापूर शहरासाठी हा महत्वाचा होता आणि तो तुम्ही पूर्ण केला? महत्वाचं काम म्हणजे असं कुठला एक मोठा महत्वाचा काम होता सोलापूरसाठी, तो तुम्ही पूर्ण केला? महत्वाचा, अति महत्वाचा काम? महत्वाचं आता एवढे आम्ही प्रचंड कामं केली, त्यातून तुम्हाला असं वाटलं? मला आता सांगता येणार नाही. कुठला सांगता, जर तुम्ही मला सांगितलं तर ही गोष्ट का राहिली म्हणून मी त्याचं उत्तर देऊ शकेन. IT इंडस्ट्री तुम्ही बोलात की सरकार बदलल्यामुळे ते राहिलं. कामगार क्षेत्र सोलापूरमध्ये बरंचसं मोठं होतं, त्यावेळेस तुमचं काही अशी अपेक्षा होती का की मोठी इंडस्ट्री सोलापूरमध्ये यायची? कारण तुम्ही 1995 मध्ये अटलान्स कंपनी एक तयार करायची भूमिपूजन सुद्धा तुम्ही केलं होतं त्यावेळेस. नाही, त्यावेळेस ती येऊ शकली नाही ती कंपनी, कारण इथं सोलापूरला ॲटलास नाही आहे. मला वाटतं ही होती कल्याणीची कंपनी होती, भारत फोर्ज. त्याचं भूमिपूजनही झालं, स्टार्टिंग झालं, पण इथं सोलापूरला पाणी नाही आहे म्हणून ते इथून निघून गेली. ही मोठी पंचायत आहे. आम्ही हे रिस्क घेऊन हे सगळं काम केलं की पाणी 90 किलोमीटरवरून आम्ही आणलं, 92 किलोमीटरवरून. तशी दुसरी लाईन आपण तयार केली, पण दुसरा सोर्सच नाही इथं पाण्याचा, आणि पाण्याची कमतरता आहे, पण विजेची कमतरता नाही आहे इथं, म्हणून NTPC इथं आणली. ते नाव काय, सोलापूर NTPC आणली, पॉवर ग्रीड आणलं, कनेक्टिव्हिटी सगळ्यात मोठी चीज गोष्ट आहे ती सोलापूरला आणली आम्ही. युनिव्हर्सिटी सगळ्यात एका जिल्ह्याकरता युनिव्हर्सिटी इथं आणली, हे काही कमी नव्हतं. निश्चितच तुम्ही जे केलेले काम आहे ते सोलापूरसाठी प्रेरणादायी सुद्धा आहेत आणि व्यवस्थित सुद्धा, म्हणजे सेटल होण्यासाठी लोकांना ते फायदेशीर सुद्धा ठरलेले आहेत. आमचे काही पत्रकार आहेत, काही प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. सर, आपने जैसा कि अभी बताया कि आपका जीवन बहुत ही संघर्षमय जीवन आपका, तो और आपने हमेशा युवा नेतृत्व को इस
सक्रिय राजनीति में उतरने का आप हमेशा संदेश आप देते रहते हैं। तो अब आने वाले जो कॉर्पोरेशन के जो इलेक्शन है इसमें जो युवा पीढ़ी जो आने वाली है, इस युवा पीढ़ी को आप क्या संदेश देना चाहते हैं? मैं एक बोलूंगा कि युवा पीढ़ी जो सर्वधर्म समभाव पर निष्ठा रखती है, विश्वास रखती है, ऐसे कैंडिडेट को ही हम देना चाहते हैं। जातवाद और धर्म पर काम करने वाले लोगों को या हमारे उधर कोई धारा नहीं रहेगा। तो हम सर्वधर्म समभाव की पूजा करने वाले लोग हैं, तो ऐसे ही लोग हमें चुनना होगा। और जो अपने जीवन में लोगों की सेवा करने के लिए काम करेंगे, वैसे ही चुनाव के लिए लोगों को देना होगा। सर आपको क्या लगता है सर, आपके काम करने में और परिणीति ताई के काम करने में क्या फर्क है? मेरे से ज्यादा वो काम करती है। मैं थोड़ा स्लो आदमी था, वो प्रणीति बहुत फास्ट काम करती है और रिजल्ट आहे उसका। आमचे आणखी एक पत्रकार आहेत तौफिक नगर, त्यांचे आता सध्या देशाचा एक चर्चेचा विषय म्हणजे ईडी. 10-15 वर्षापूर्वी ईडी म्हणजे हे लोकांना परिचित नव्हता. आता लहान मुलाला तुम्ही सांगितलं तर ते परिचित विषय झालेला आहे. आर्थिक घोटाळ्यासंदर्भात म्हणा किंवा केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्ह्याशी निगडीत असं एक मोठी एजन्सी आहे. त्याला परवा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले की त्यांनी सगळ्या मर्यादेचा भंग केलाय. त्यामुळे ईडीचा दरारा आणि दबदबा कमी झालाय का असं आपल्याला वाटतं? ईडीचा दरारा हा आहेच अजूनही. लोक घाबरून आहेत, कारण कुणालाही कशाही वेळेस कुठे ते अटक करतात त्या भीतीने लोक अजूनही त्रस्त आहेत. पण मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर थोडासा बदल त्यामध्ये झालेला आहे. आणि तर एक प्रश्न होता, आपल्या कार्यकाळात गृहमंत्री असताना ईडीचा असा वापर अजून करावा लागला का आपल्याला? नाही, आमच्या वेळेस ती ईडीची सुरुवात झालेली होती, त्यामुळे आम्ही काय त्याच्या असल्या भानगडीत पडलो नाही. आमचे आणखी एक पत्रकार आहेत. तर 2025 कोल्हापूर महापालिका इलेक्शन होने जा रहे हैं, तो ये कांग्रेस की भूमिका क्या रहेगी? हमारी ये रहेगी कि एक तो तरुण लोगों को टिकटें देंगे हम, दूसरी बात सर्वधर्म समभाव निभाने वालों को देंगे, और टिकट के डिस्ट्रीब्यूशन में जहां तक के हो वहां हम समाज को इकट्ठा रखने वाले लोगों को, विचार करने वाले लोगों को टिकटें देंगे. और एक आणखी एक प्रश्न. तर मला हा प्रश्न पडलाय की आगामी काळाच्या निवडणुकीमध्ये आपल्या सोबत निकटवर्ती म्हणून काँग्रेसचे एकदम घनिष्ठ म्हणून जे आपल्या सोबत वावरत होते, आज कुठेतरी काँग्रेसला रामराम सोबत इतर पक्षाच्या वाटेवर आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे खडकवळजी, त्याच्यासोबत अनेक दुसरे नेते आहेत, मातेवर नेते आहेत, त्यांच्या कुठेतरी काँग्रेसला रामराम सोबत आहे. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिला आहे. त्याचा इफेक्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतो? काय झालं आता तुम्ही नावं घेतली, हे 2 निवडणुका झाल्या, लोकसभेची झाली, असेंब्लीची झाली, काय फरक पडला? त्यांचे ज्या पक्षामध्ये ते गेले ते तरी निवडून आले का? आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो का? नाही, धोका हा क्षणाक्षणाला असतो, तो केअरफुल राहिलं पाहिजे. आपण वेळात वेळ काढून मला वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपले. प्रथमतः तुम्ही राहिला म्हणजे लोकप्रभा प्रधान या चॅनेलला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या वर्तमानपत्राला 10 वर्ष पूर्ण झाली. तर त्याच्याकरता अभिनंदन मी करतो आपला. आणि हे असंच काम करत चला, कारण हे मला वाटतं एक खियाबान चौक इथे होता आणि 12 इमाम चौकच्या इथे ही सगळी एरिया म्हणजे सर्वधर्म समभावाच्या बाबतीमध्ये फार प्रसिद्ध असणारी एरिया आहे. तर मला वाटतं की आपण त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काम केलेलं आहे तेच काम पुढच्याही पिढीमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने करावं अशा प्रकारची प्रार्थना करतो.
नक्कीच सर, आपली इच्छा आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू आणि आम्ही सोलापूर शहरासाठी विकासासाठी जे होता होईल प्रयत्न आमच्याकडून आम्ही करू. आपण वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्यामुळे धन्यवाद सर. ओके, थँक्यू.